A second point type, homogeneous differential equation. Homogeneous differential equation. If if the degree of each term is same, if the degree of each term is same, then given then the given equation is homogeneous differential equation. If the degree of each term is same, then the given equation is homogeneous differential. That is dy by dx is equal to f1 of xy upon f2 of xy, where f1 of xy and f2 of xy having degree same. Degree same. For solving, put y upon x is equal to v oblique t oblique u. For solving, put y upon x is equal to v oblique t oblique u, which is equal to xv. That implies dy by dx is equal to x as it is derivative of v, dv by dx plus degree of phi as it is derivative of x is 1. But simplify. First we have to check the given differential equation is a homogeneous, non-homogeneous, linear, exact, or Fierce form. Here is a simple way to check how to check. The given differential equation is a homogeneous differential equation. Just we have to check the degree of each term is same. क्या करना है इसमें हमें, जिस टर्म डिग्री ऑफ ईच टर्म बोल रहे हैं ना यहाँ पे, ईच टर्म मतलब जितने भी टर्म है उस एग्जांपल में उसके सब के डिग्री चेक कर दो. अगर डिग्री सेम आ रही है तो होमोजेनियस. तो सबसे पहले जो अगर एग्जांपल दिया हुआ होगा आपको डिफरेंशियल इक्वेशन का, तो पहले क्या करना है आपको, यूज करना है, चेक करना है. क्या चेक करना है, फर्स्ट होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन है क्या नहीं वो चेक करना है.
मग काय dy बाय dx इज इक्वल टू f1 ऑफ xy आणि f2 ऑफ xy. काय करायचं चेक करायचं प्रत्येक टर्मची डिग्री चेक करा. जर डिग्री सेम असेल मग डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल आलं म्हणलं की पहिलं होमोजिनियस चेक करायचं, त्यानंतरच बाकी चेक करायचं, कारण सगळ्यात सोपं कोणता होमोजिनियस आहे. मग होमोजिनियस चेक करण्यासाठी काय सिम्पल आहे ना, आपल्याला फक्त काय करायचे प्रत्येक टर्मची डिग्री चेक करायची. जर प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर पहिली स्टेप काय असणार तुमची पुट करायचं. काय पुट करायचं y अपॉन x इज इक्वल टू v पुट करा किंवा t करा किंवा u करा. दैट इम्प्लाइज y इज इक्वल टू एक्स वी, और उसके बाद क्या करना है उसका डेरिवेटिव निकालना है dy बाय dx इज इक्वल टू x dv बाय dx प्लस y फी और उसके बाद इक्वेशन नंबर 1 में वो पुट करना है. दिस इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द सोल्यूशन ऑफ होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन. लिहून घेतलंय, लिहून घ्या. ठीक है एग्जाम्पल क्या त्याच्यावरती solve dy by dx is equal to solve dy by dx is equal to 3xy plus y square थ्री एक्स वाई प्लस वाई स्क्वायर अपॉन 3x स्क्वायर. 3x स्क्वायर. चेक करा डिग्री ऑफ ईस्ट मतलब याच्यामध्ये टोटल टर्म किती आहेत बघा आधी. थ्री एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर. तर फर्स्ट एक डिग्री ऑफ ईस्ट टर्म आपल्याला प्रत्येक त्यातल्या टोटल टर्म किती आहेत फर्स्ट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे. ओके आणि प्रत्येक टर्म सेपरेट असते. हा न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर. ओके 3xy दिस इज द फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड टर्म and this is third term. टर्म म्हणतो अपन टर्म नॉट फंक्शन अपॉन फंक्शन. ओके तो यहाँ पे देख सकते हो आप इसमें कितने टर्म्स है 3 टर्म्स है. आता याच्यामध्ये बघितलं आपण किती टर्म आहे तो टोटल 3 टर्म्स आहेत. आता प्रत्येक टर्मची डिग्री चेक करत जायचं. आता एक्स वाय तर वाय स्क्वेअरची डिग्री किती आहे 2 आहे. ओके 2 याची डिग्री एक्स ची डिग्री 1 आणि वाय ची डिग्री 1. जर म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर ते डिग्री आपण काय करतो ऍडिशन करतो. 1 + 1 काय येते 2. याची डिग्री किती असणार 2. याची ऑलरेडी काय 2 2 2 2 ऑल द डिग्री ऑफ
different terms is 2. बाकी सॉल्व करे छे here degree of each term is same. Each term is same, therefore given differential equation is homogeneous. Therefore given differential equation is homogeneous. Therefore we have to put सॉल्व करण्यासाठी काय करायचं आपल्याला देन वी हॅव टू पुट y upon x is equal to t upon y upon x is equal to t. Therefore y is equal to xt. करा differentiate. इक्वल हुआ dy by dx is equal to x dt by dx plus t. काय केलं आपण y upon x is equal to t, y is equal to x, differentiate with respect to x घ्या. y with respect to x derivative काय तर dy by dx is equal to x as it is derivative with respect to x cannot dt by dx plus t as it is derivative of x with respect to x is 1. Equation 1 becomes, but dy by dx is nothing but काय dy by dx is equal to x dt by dx plus t. x dt by dx plus t is equal to 3x है ना 3x, value of y is xt plus y square means क्या असणार आहे xt x square t square upon 3x square x dt by dx is equal to, दोन्ही में काय कॉमन निकता है x स्क्वायर कॉमन निकता है x स्क्वायर इन ब्रैकेट 3t plus t square upon 3x square.
काय ते 3x² वाय x² काय विल गेट कॅन्सल, इथं प्लस टी राहिले की इज इक्वल टू देन x dt by dx plus t 3t plus t square upon 3. आणि इथं प्लस टी इकडे गेला काय होईल ते मायनस टी. सेम प्रोसिजर फॉर एव्हरी एक्झाम्पल ऑफ होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनच्या प्रत्येक एक्झाम्पलच्या मेथड काय सॉल्व्ह करायची सेमच राहील. 3t plus t square upon 3 जे आपण काय करणार ट्रान्सफर करणार आहे प्लस 3 प्लस टी काय करायचं मायनस टी. करा सिम्प्लिफाय. x dt by dx is equal to 3t plus t square minus 3t अपॉन 3. कारण काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके 3t अपॉन 3 बेस आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर डिवाइडला 1 सॉल्व्ह केलं. 3t ला 3t काय विल गेट कॅन्सल. therefore x dt by dx is equal to t square upon 3. करा सिम्प्लिफाय. therefore dt ह्या साईडला काय करा कॉन्स्टंट टर्म ह्या साईडला घ्या सर्व म्हणजे काय ना 3 by t square into dt is equal to 1 upon x into dx. काय केलं टी टर्म एका साइडला घेतली नेक्स्ट टर्म एका साइडला. 3 तुम्ही त्या साइडला ठेवलं तरी चालतंय काय प्रॉब्लम नहीं. ओके 3 एज इट इज आपने वहां पे रखा तो भी चलेगा कोई प्रॉब्लम नहीं सिर्फ लेकिन आपको क्या करना है टी का विथ रिस्पेक्ट टू टी और एक्स का विथ रिस्पेक्ट टू एक्स लेना है. दिस इज वेरिएबल सेपरेबल फॉर दिस इज phi s for this is phi s for. काय असेल phi s फॉर्म सोल्युशन कसं घेतो आपण टेकिंग इंटिग्रेशन three constant as it is dt upon t square dt is equal to integration 1 upon x dx. there were 3. आता डिनोमिनेटरला टी स्क्वेअर आहे वरती गेला काय होईल ते टी रेस टू मायनस 2 म्हणजे मायनस टी रेस टू मायनस एक्स रेस टू एन इज इक्वल का एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. टी रेस टू मायनस 2 येणार आहे म्हणजे काय येणार एक्स रेस टू टी रेस टू मायनस 2 म्हणजे काय येणार बघा मायनस 2 प्लस 1 मायनस 1 डिनोमिनेटरला मायनस 1 म्हणजे मायनस 1 अपॉन टी. एक्स रेस टू मायनस 2 चं इंटिग्रेशन काय असतं एक्स रेस टू मायनस 2 प्लस 1 म्हणजे मायनस 1 आणि आपण काय असणार आहे मायनस 1 फक्त मायनस वरती घेतलं ह्याला काय केलं पॉझिटिव्ह करण्यासाठी खाली घेऊन गेलो इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. मायनस 3 इन ब्रॅकेट 1 अपॉन टी ची व्हॅल्यू काय हो व्हॅल्यू ऑफ टी y अपॉन एक्स is equal to log x plus c. Therefore minus 3x upon y minus 3x ते x वरती काय होईल इथं वरती जाईल ना डिनोमिनेटर तो डिनोमिनेटर आहे तर न्यूमरेटर लेतो म्हणजे 3x upon y is equal to log x plus minus 3x upon y is equal to log x plus c. Log x plus c. अब डिनोमिनेटर का y निकालने के लिए क्या करना है आपको माइनस 3x y log x plus c into y. तो ओनली सी नाही लिहायला लागेल कारण आपण काय करतोय व्हेरिएबल न मल्टिप्लाय करतो त्यामुळे काय येणार मल्टिपल y येणारच.
सर फर्स्ट साईड दाखवा. हॅलो सर. हा बोला. सर हा बोला की. सर ते डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू त्याच्या ती स्टेप सांगा ना सर, ते कशी आली. तिथलीच की y इज इक्वल टू एक्स टेजन इस टर्म ना y इज इक्वल टू एक्स हा सर. y चा विथ रिस्पेक्ट टू एक्स हा सर. डेरिव्हेटिव्ह y चा विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काय असतो dy बाय dx इज इक्वल टू एक्स टर्म मध्ये इथे यू इंटरव्ह्यू यूज करावं लागेल ना, कारण दोन्ही व्हेरिएबल आहेत एक्स टी. इथे ओनली वन इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे एक्स आहे. त्यामुळे काय होणार बा एक्स ॲज इट इज राहील, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय तर dt बाय dx येतो, तो निघत नसतो. जसं आपण अल्टरनेट घेत असतो ना, म्हणजे अपोजिट टीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह, तर त्यावेळेस काय होतं ॲज इट इज राहतं, ते डेरिव्हेटिव्ह निघत नसतात. आणि काय असणार बा टी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर 1. ओके सर. झाले सर. आज झालं काय?
No, sir. आला का नाही? Yes, sir. सांगत जाऊ झाल्यानंतर. Okay, next game. dy by dx is equal to
dy by dx is equal to 2x minus y 2x minus y upon x minus y.
सर आवाज येत नाही. बघा काय करायचं याच्यामध्ये dy बाय dx प्रत्येक टर्मची डिग्री चेक करा 1 1 1 आहे. ओके, दिस इज द होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन. पुट y upon x is equal to t. सेम प्रोसेस. होमोजेनियस म्हणलं की y upon x is equal to t पुट करा. दॅट इम्प्लाइज y is equal to xt. पुट केलं म्हणलं की डिफरन्शिएट with respect to x, dy by dx is equal to x dt by dx plus t. Okay, equation 1 becomes, equation 1 मध्ये परत पुट करा. dy by dx is nothing but x dt by dx plus t is equal to 2x as it is, value of y is xt, upon x as it is, value of y is again xt. Next the common term is x, so take common x from 2x minus xt, x in bracket 2 minus t upon denominator. Also x is common from both the terms, so take common from 1 minus t. Okay, x will get cancelled here, plus t transfer it to right side, 2 minus t upon 1 minus t minus t. Okay, here plus t, then if we transfer, then it's minus sign, therefore x dt by dx is equal to, cross multiplication kara, minus t in bracket 1 minus t upon 1 minus t, which is equal to 2 minus t minus t minus minus plus t square divided by 1 minus t, t square minus 2t plus 2 divided by 1 minus t. फैक्टर पर चेक करा, t square minus 2t plus t 2 into 2 1. ओके, फैक्टर तो क्या पड़ता है, t square minus 2t plus 2 upon 1 minus t. The second representation, t square minus 2t plus 2 upon 1 minus t.
कोणते मेथड यूज केले? टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 2 अपॉन 1 मायनस टीचे. सॉल्व करणार, चेक करा. टी स्क्वेअर आहे म्हणजे डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. फर्स्ट वी सिम्प्लिफाय दिस एज टी स्क्वेअर माइनस 2t प्लस 2 अपॉन t माइनस 1. इन दोनों में से माइनस कॉमन निकाल दो क्योंकि आपको इंटीग्रेशन में सॉल्व करने के लिए इजी हो जाएगा. ये माइनस कॉमन निकाल दो तो यहाँ पे क्या हो जाएगा, t माइनस 1 अपन माइनस कॉमन निकाल दिया. ओके, तो अभी इसका इंटीग्रेशन सॉरी डिवीजन रूल यूज करके सॉल्व करना है. कैसे डिवीजन यूज करते हैं? टी स्क्वेयर माइनस 2t प्लस 2 t माइनस 1. देखो हमारे पास t माइनस 1 है, हमें क्या चाहिए यहाँ पे? टी स्क्वेयर चाहिए. तो टी स्क्वेयर कब आ सकता है? अगर आपको इसको मल्टीप्लाई किया t से तो क्या हो जाएगा? देखो